वारंवार सांगतोय की एसआयपी करा, इन्व्हेस्टमेंट करा, एक सुरुवात करा. पण तरीही लोकांचे ना बरेच प्रश्न आहेत की एसआयपी कशी करायची, ती कशी ग्रोथ होते, कितीची करायची. तर आज मी तुम्हाला ना एका माझ्या क्लायंटचा लाईव्ह पोर्टफोलिओ दाखवते. जास्त नाहीये ती अमाऊंट, 3,000 ची एसआयपी आहे आणि गेली फक्त 2 वर्ष कंटिन्यू ती क्लायंटने एसआयपी ठेवलेली आहे. चला तर आज त्याचा एक लाईव्ह पोर्टफोलिओ बघूया. 22 ऑगस्ट 2022 ला ही एसआयपी सुरू केली आहे. फक्त 3,000 ची एसआयपी आहे आणि आतापर्यंत 2 वर्ष पूर्ण झाले आहेत. तर आता आपण याचा कंटिन्युअसली बघूया की किती अमाऊंट त्यांनी केली आहे. आतापर्यंत क्लायंटने इन्व्हेस्ट केलेत 84,000 आणि त्याचे रिटर्न झालेत 1,19,000. सो ही 3,000 ची एसआयपी तुम्हाला 2 वर्ष कंटिन्यू केल्यावर जर एवढे रिटर्न देते, तर मग विचार करा आपण लॉंग टर्म साठी जर एखादी एसआयपी करतो तर त्याचे रिटर्न किती बनतात. कारण याच्यामध्ये चक्रवाढ व्याज आहे. सरळ व्याजापेक्षा चक्रवाढ व्याजाचा बेनिफिट इथे आपल्याला जास्त दिसतो. सो आता तुम्ही बघितलंय की 2 महिने झालं इलेक्शन्स आहेत, अदानीचा स्कॅम झाला, याचा अर्थ मार्केट डाऊन गेलं. पण मार्केट डाऊन सुद्धा असून म्युच्युअल फंडवर त्याचा किती इफेक्ट झालाय हे तुम्हाला यातनं कळतंय. सो तुम्हालाही अशाच एसआयपी करायच्या असतील तर मला कॉल करा आणि नक्की तुमच्या एसआयपी ची एक सुरुवात करा की जो पैसा तुम्ही आता इन्व्हेस्ट कराल तो पुढे जाऊन तुमच्या कामाला येईल. थँक्यू.